अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कैरीचं पन्ह करणार आहोत। त्या कैऱ्या आणल्या आहेत, या वाफवल्या पाण्यात आणि आता त्याचं गुठल्या काढायच्या आणि साल काढायची आणि त्या मधला गर असतो ना त्याचं सरबत करायचं। खूप सुंदर लागतं, बघा मी करून दाखवते। हे बघा, एक कैरीचं होतं ना, कैरी शिजवले ना तेव्हा एवढा आल्याचा तुकडा शिजवला तो आता बारीक केला। आता याच्यात टाकणार मी। मिक्सर मध्ये करू नका, हे असं भांडं असेल ना याच्यातच फिरवा, तेव्हा असं याच्यातच फिरवायचं, छान लागतं मग प्यायला। आणि काळं मीठ टाकायचं आणि मग असं फिरवायचं। हे बघा झालं छान तयार, बघा मस्त सरबत तयार झालं। आता याच्यावर काकवी आहे ना, ही काकवी आपण पन्हेमध्ये टाकतो। ही काकवी गुळापासून बनते। हे सरबत टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि झालं। आणि बर्फ टाकायचं थोडं, सुंदर सरबत तयार होतं बघा। हे बघा, एक कैरीचं पन्ह मी करून दाखवलं। त्याच्यात आलं टाकलं, काळं मीठ टाकलं, सगळं टाकलं आणि मिक्सर मध्ये नाही केलं। ते भांडं आहे ना, मशीन मिळतं ते मार्केटला, पण हे जर कधी मिक्सर मध्ये केलं ना तर इलेक्ट्रिकचा वास लागतो, म्हणून नाही करायचं। साध्या भांड्यातच करायचं। आणि या उन्हाळ्यात आता असं जर पिलं ना थंडगार लागतं, बरं वाटतं। तुम्ही बी करा आणि तुम्ही प्या आणि कमेंट करा आणि लाईक करा।